स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विभावरी म्हणते की आज कितीतरी दिवसाने शांतनूने स्वतःच्या मनाने काहीतरी बनवायला सांगितलंय. मेघना म्हणते की हो ना, आणि आज कॉलेजमधून आल्यावर ते किती उत्साही पण होते. ती आई तिथून जात असते, तिला हे चालताही येत नसतं. मेघना आणि विभावरी तिला खाली बसवतात आणि म्हणतात की काय होतंय मोठी आई तुम्हाला. विभावरी पाणी देते. मोठी आई म्हणते की शांतनू सावरला का गं, पुन्हा तो कॉलेजमध्ये जाईल ना. पण त्याच्या ह्या अवस्थेला कळत नकळत मीच जबाबदार आहे आणि ह्या विचारांनी मन नुसतं खात होतं माझं. पण तो स्वतः तसा भडक डोक्याचा राहील, स्वतः छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास करून घेईल, यासाठी मी त्याच्या मनात लहानपणापासून विष कालवत आली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी मी शांतनूच्या आयुष्याचं नुकसान केलं आहे. पण विभा पल्लवीमुळे तो सावरतोय बरं का. मोठी आई म्हणून मी जे करू शकले नाही ते या मुलीने करून दाखवलं आहे. ते बघून खरंच खूप छान वाटतंय गं. मी जरी ह्या घराण्याला लागलेला कलंक असलो ना, तरी पल्लवी म्हणजे देवाने दिलेली देणगी आहे. पल्लवी खाली येते आणि विभावरीला म्हणते की विभा काकू, मी तुम्हाला असं विचारायला आले होते की रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवूयात, मी तुम्हाला मदत करेल आज. मोठी आई म्हणते की पल्लवी, माझं तुझ्याकडे जरा महत्त्वाचं काम होतं, जरा तू खोलीत येतेस का. पल्लवी म्हणते की काय काम आहे, म्हणजे मला स्वयंपाकाचं विचारून परत रूममध्ये जायचं आहे. मोठी आई म्हणते की जा ना, माझं छोटंसंच काम आहे गं, पण महत्त्वाचं आहे. तू जर आलीस तर बरं होईल. येशील का तू. पल्लवी म्हणते की ठीक आहे चला. पल्लवी आणि मोठी आई तिथून निघून जातात. विभावरी म्हणते की मेघना, आजचं हे मोठ्या जाऊबाईंचं रूप जरा वेगळंच वाटतंय ना. मेघना म्हणते की हो ना, म्हणजे भाऊजींबद्दल त्या इतक्या कळवळून बोलत होत्या. पल्लवीचं सुद्धा कौतुक केलं. विभा आई, आज त्यांच्या डोळ्यातलं पाणी खोटं वाटत नव्हतं. विभावरी म्हणते की उशिराने का होईना त्या बदलल्या असतील तरी घरासाठी ते चांगलंच आहे ना. मोठी आई पल्लवीला घेऊन तिच्या रूममध्ये येते. पल्लवी विचारते की नेमकी काय काम आहे तुमचं. सई, मी जेव्हा जेव्हा तुमच्यावर विश्वास टाकलाय तेव्हा तुम्ही मला तोंडघशीच पाडलंय. तुमची गरीब परिस्थिती असो किंवा तुमचा पॅरालिसिस असो, तुमच्यासारखी एवढी लबाडी करणारे माणसं मी कधीच पाहिले नव्हते. खरं तर लबाडी करणं हे तुमच्या रक्तातच आहे. असो, काय काम आहे ते सांगा पटकन. मोठी आई म्हणते की पल्लवी, तू काहीही बोललीस ना तरी मी तुला उलट उत्तर देणार नाही किंवा कसलाही खुलासा करणार नाही, कारण तू जे म्हणतीयस ते खरंच आहे गं. आमची लायकीच नाही आहे आणि आम्ही कधी कोणाशी खरं वागलोच नाही. पल्लवी, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करावं आणि मगच जगाचा निरोप घ्यावा असं वाटतंय. मोठे काका म्हणतात की पश्चातापाची शेवटची संधी आहे आमच्याकडे. सुपर्णा आज तेवढ्यासाठीच बाहेर गेली होती, प्लीज जरा ऐकून घे. मोठी आई म्हणते की हे घे, आजपासून या मालमत्तेवरचा सगळा हक्क आम्ही सोडलाय. ऐकून पल्लवीला धक्का बसतो. मालमत्ता आमच्या ताब्यात राहावी म्हणून आयुष्यभर आम्ही खूप प्रयत्न केलेत. आपल्याच माणसांचा जीव घेण्यास निघाले. आधी तिला तिच्या हक्काच्या घरातून बाहेर काढलं, पण आता आम्हाला कळलंय की घर हे विटा मातींनी नाही बनत तर आपल्या माणसांनी बनतंय. वैभवाच्या लोभापायी आम्ही वाहवत गेलो, पण आमचं खरं वैभव तुम्ही होता. आम्ही जर तुम्हाला सांभाळलं असतं तर तुम्हीही आम्हाला मान दिला असता, पण आमची ती लायकीच नव्हती. म्हणून आम्ही या घरावरचा आमचा सगळा हक्क सोडलाय. वकिलांकडून सगळे कागदपत्र लिहून आणलेत. आता या कागदपत्रांचं काय करायचं हे तू ठरव. तर इकडे पल्लवी ते कागदपत्र घेऊन तिच्या रूममध्ये आलेली असते. बॅगमध्ये ठेवते तर शांतनू काम करत बसलेला असतो. पल्लवीला मोठ्या आईचंच बोलणं आठवत असतं. शांतनू म्हणतो की काय गं, तू कधी आली, माझं लक्षच नव्हतं. काय झालं, काही टेन्शन आहे का. पल्लवी म्हणते की नाही, काही टेन्शन नाही आहे. शांतनू म्हणतो की तुला माहिती आहे, आज खूप छान वाटते, खूप दिवसांनी काम करतोय. कॉलेजमध्ये सुद्धा आज खूप महत्त्वाच्या मीटिंग होत्या, उद्या पण आहेत. छान रुटीन सेट झालं आहे आता. काही दिवसांपूर्वी मला किती वेगळं वाटत होतं ना, आणि आज बघ, आज खूप छान वाटतंय, खूप एनर्जेटिक वाटतंय. पल्लवी म्हणते की तुम्हाला असं उत्साहात बघून मलाही खूप छान वाटतंय. शांतनू म्हणतो की तू बस ना, मी पटकन आपल्या दोघांसाठी कॉफी घेऊन येतो, मग आपण कॉफी घेत गप्पा मारत बसूयात. पल्लवी मनात म्हणत असते की खरं तर खूप बोलायचं आहे तुमच्याशी, पण आत्ता नको. शांतनू म्हणतो की काय करू, घेऊन येऊ ना कॉफी. पल्लवी म्हणते की नाही नको, तुम्ही तुमचं काम करा, मी पण आज लवकर झोपेल म्हणते. शांतनू म्हणतो की ठीक आहे. पल्लवी म्हणते की चालू दे तुमचं काम, मी आहे इथेच. पल्लवी मनात म्हणत असते की आता तुम्ही खूप आनंदात आहात शांतनू. तुम्हाला जर आता सगळं खरं सांगितलं तर तुमचा चांगला मूड बिघडेल आणि मला तुमच्या आनंदी चेहऱ्यावर पुन्हा पहिल्यासारखं टेन्शन नाही बघायचं. आता तरी शांतनूंना याबद्दल आता काही सांगायला नको. तर इकडे रूममध्ये मोठी आई देवीचा आशीर्वाद घेते आणि म्हणते पल्लवीला हक्क सोडपत्र दिलं आणि मनावरचं ओझंच उतरलं. आता पल्लवीपासून काहीही लपवायचं नाही असं ठरवलंय. विनायकबद्दल आपल्याला जे जे काही माहिती आहे ते सगळं सांगून टाकणार आहे मी. तर मोठे काका म्हणतात की सुपर्णा, विनायक यायच्या आधी आणि नंतर आपण किती वाईट वागलोय माहिती आहे ना.
सगळं जर आपण तिला सांगितलं ना तर ती आयुष्यात आपल्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. मोठी आई म्हणते की मी आता परिणामांची पर्वाच करणार नाहीये. काय व्हायचंय ते होऊ दे. आदितीच्या ह्या अवस्थेला सुद्धा जबाबदार आपण आहोत. आपण दोघं आणि विनायक सुद्धा सांगून टाकणार आहे मी. मोठी आई म्हणत असते की उद्या जर मला मरण आलं ना तर मनात अपराधीपणाची भावना राहायला नको. ही सगळं सांगणार आहे ओ पल्लवीला. तेवढ्यात विनायक म्हणतो की काय सांगणार आहेस गाई? असं का बघताय माझ्याकडे? तुम्हीच तर आता म्हणालात ना की तिला काहीतरी सांगणार आहे. मोठी आई म्हणते की नाही नाही काही विशेष नाही. विनायक म्हणतो की नाही विशेष कसं नाही? आता ऐकलं स्पष्टपणे की पल्लवीला काहीतरी सांगायचं आहे. मोठ्या आईला काय बोलावं ते कळत नाही. ती म्हणते की अरे हेच की शांतनूची काळजी घे, म्हणजे तिला आपल्यावर संशय यायला नको ना, म्हणून तिला सहकार्य करायचं आणि तिच्या बाजूने बोलायचं, असंच तर ठरलंय ना आपलं. मोठे काका म्हणतात की विनायक अरे तू बस ना, बाहेर गेला होतास ना. विनायक म्हणतो की ते मी बघतो नंतर. आई तू खरंच हेच बोलत होतीस की तुला दुसरं काहीतरी सांगायचं होतं? मोठी आई म्हणते की नाही रे, बरं तू थांब, मी मेघनाला सांगून आले तू आलाय म्हणून. विनायक म्हणतो की कोणाला काहीही सांगायची गरज नाहीये. पण आई तू अशी का वागतेयस? तू काही नीट सांगत नाहीयेस. तुझ्या मनात काही वेगळा विचार तर चालू नाहीये ना? मोठी आई म्हणते की विनायक अरे तुझा कधी वेगळा विचार करेल का मी? खरं तर आज तब्येतच बरोबर नाहीये. मोठे काका म्हणतात की हो अरे सकाळपासून खूप धावपळ झाली ना, म्हणून तिला जरा. विनायक म्हणतो की जर तुझी तब्येत बरोबर नाहीये तर विश्रांती घे ना, नाहीतर मग तुम्हाला दोघांना कायमची विश्रांती द्यावी लागेल, अशी वेळ नका आणू माझ्यावर. जी घे, आराम कर. बोलून विनायक तिथून निघून जातो. सकाळी सकाळी पल्लवी स्वतःचा आवरते आणि शांतनू झोपलेला असतो त्याच्याजवळ जाऊन बसते. तिथून उठणार तेवढ्या शांतनू तिला जवळ घेतो. पल्लवी म्हणते की शांतनू अहो मला खूप काम आहे आणि तुम्हाला पण कॉलेजमध्ये जायचं आहे ना. जी तर मीटिंग आहे ना? शांतनू म्हणतो की आहे ना, खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. एक्झाम पेपर असेसमेंटच्या बाबतीत मीटिंग असणार आहे, सगळेच असणार आहे तिथे. पल्लवी म्हणते की अहो मग आवरा तुम्ही पण. शांतनू म्हणतो की हो आवरेल ना. मग तुला एक सांगू, आज कॉलेजमध्ये जाताना माझ्या मनावर कुठलंही दडपण नाही आहे. काल सर्वांसमोर खूप कॉन्फिडेंटली बोललो मी, आजही तसंच करेल. त्यात दुसरं कोणी आपल्याबद्दल वाईट विचार करतंय हा विचारच मनामध्ये येऊ द्यायचा नाही. पल्लवी म्हणते की परफेक्ट, तुमच्याकडनं हेच अपेक्षित होतं मला. बॉय. शांतनू म्हणतो की पण आणखी एक गोष्ट बाकी माझी, माझा एनर्जी डोस. असं म्हणून पल्लवीला तो जवळ घेतो. पल्लवी म्हणते की अहो शांतनू दरवाजा उघडाय कोणीतरी येईल. शांतनू म्हणतो की मग दरवाजा बंद करू का? पल्लवी म्हणते की अहो शांतनू बघा तिकडे कोण आलं. परंतु नेहमीप्रमाणे शांतनू यावेळी फसत नाही. तो पल्लवीच्या गालावर किस करून म्हणतो की हो मिळाला मला माझा एनर्जी डोस. पल्लवी हसून तिथून निघून जाते. तर इकडे प्रभाकर सर त्यांच्या रूममध्ये असतात. विनायक तिथे येतो. विनायक म्हणतो की शांतनू आता कॉलेजला जायला लागलाय, आपली घरातली परिस्थिती सुद्धा बेटर होतीये. राहून राहून एकच गोष्ट वाटतेय की माझी आदिती काकू लवकरात लवकर बरी व्हायला हवी. प्रभाकर सर म्हणतात की खरं तर आम्ही सर्वजण ह्या क्षणाची वाट बघतोय. विनायक म्हणतो की बघ ना, जवळजवळ महिना होत आला, म्हणजे काहीच घडत नाहीये, तिची हालचाल होत नाहीये. तरी पण आपण सर्वजण तिची सेवा करतोय, म्हणजे ट्रीटमेंट पण चालू आहे, पण काही तसं रिस्पॉन्स नाही भेटत आहे. काय वाटतं, आपण त्या डॉक्टरांना बोलवलं होतं ना जे माझ्या ओळखीचे आहेत, त्यांना परत बोलवायचं का? जे आपल्याला कळेल तरी की ट्रीटमेंट बदलायची आहे की नाही. प्रभाकर सरांना पल्लवीचं बोलणं आठवतं. प्रभाकर सर जेव्हा पल्लवीला बोललेले असतात की ते फॉरेन रिटर्न डॉक्टर आहेत, त्यांना बोलवायचं का, तेव्हा पल्लवी नाही म्हटलेली असते. विनायक दादाने बोलवलेल्या डॉक्टरांना बोलवण्याची काहीही गरज नाही आहे. विनायक म्हणतो की प्रभू काका बोलूयात ना आपण त्या डॉक्टरांना. त्यावर प्रभाकर सर म्हणतात की नाही, बोलवायला काही अडचण नाही आहे, पण आपण जरा थांबूयात. विनायक म्हणतो की अरे चांगले आहेत ते डॉक्टर. प्रभू काका म्हणतात की अरे त्यात तर वादच नाही. माझं असं म्हणणं आहे की आपण सगळ्यांचं मत घेऊया आणि ठरवूया, आणि तसे तेही बिझी असतील, चालेल ना? विनायक म्हणतो की ठीक आहे, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. काका अजून एक गोष्ट पाहिजे होती, म्हणजे मला आदिती काकूच्या त्या फाईल्स हव्या होत्या. त्या कॉलेजच्या काही गोष्टी जर मला अपडेट करायच्या असतील तर तिच्या त्या नोट्स जास्त मला कामी येतील. मला मिळतील का त्या? त्यावर प्रभाकर सर म्हणतात की अरे विचारतोस काय? प्रभाकर सर कपाटाचा दरवाजा उघडतात आणि काही फाईल्स विनायकच्या हातात ठेवतात. तेवढ्यात प्रभाकर सरांना फोन येतो. ते फोनवर बोलत असतात. विनायक फाईल चेक करत असतो आणि त्याला आदिती मॅमची साईन हवी असती. त्याला ती भेटती. विनायक प्रभाकर सरांना म्हणतो की मला जे पाहिजे होतं ते मला भेटलंय, ग्रेट. त्या फाईल्स घेऊन तो तिथून निघतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. विनायक म्हणत असतो की आता फक्त आदिती काकूसारखी सही करायला जमलं पाहिजे. त्यातच मोठी आई तिथे येते आणि म्हणते की विनायकच्या हातातून पेपर खाली पडतो. मोठी आई तो पेपर हातात घेते. ती आई मनात म्हणत असते की त्या कागदावर आदितीची सही होती हे खरंय, पण त्या सहीचं तू काय करणार आहेस हे कळलं नाही. पल्लवीच्या कानावर हे घातलं पाहिजे.
पल्लवी इकडं खूप चिडलेली असते आणि पप्पाला म्हणते की तुला नाही ना माझी प्रार्थना ऐकायची, मग आजपासून माझ्या आदिती मॅमची सगळी जबाबदारी तुझ्यावर. असं म्हणताच आदिती मॅम डोळे उघडतात आणि पल्लवी अशी हाकही मारतात. आदिती मॅम पूर्णपणे शुद्धीवर आलेल्या असतात आणि हे बघून पल्लवीला खूप आनंद होतो. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते ज्योती तावडगे, नीता किर, सुचिता वेदक, निशिगंधा कांबळे, अजय वाकचौरे, योगिता साळवे, आर्यन साळुंके, निशिगंधा सांगळे, फॅन्टसी टॉपिक, उषा चाहक, अरुणा गायकवाड, स्मिता भोसले, स्वामी काती, रेश्मा भगत, ऋतुजा पाटील, नैना येलगार, भाग्यश्री चहारे, रुपाली पाटील, शिल्पा, रेश्मा भगत, ज्योती पाटील, पूजा कांबळे, अमोल महाजन, लता गुरव, रोशन हजारे, कृतिका नाईक, वैशाली राजे, अंकुश अदे, विद्या बागल, गीता कोंडे, मुकुंद कुलकर्णी, सुजा थोरात, अजय वाकचौरे, अमृता, रेश्मा पवार, मधुकर मोत्राचे, पूजा जाधव, विरिनी जालोनकर, समर्थ कदम, नंदकिशोर, KPP, कविता मेश्रम, आराधना गजबे, वैष्णवी भावार, लक्ष्मी ओझारकर, अलका कलभरे, वैशाली भावर, DJ सुयश, श्रद्धा कोलंबे, श्रद्धा गोलांबडे, वैभव कुश्ते, कविता शिंदे, अमिता अँड वंदना खेलुकर, विजया धांडे, ज्योती तावडे, कामिनी, माधुरी काकिर्डे, अखिल पारित, रेखा चव्हाण, मुकुंद कुलकर्णी, आर्यन, मंगल नारावरे, RJ वॉरियर, गायकवाड मधुरी, आनंद केसवानी, सृष्टी गायकवाड, फॅन्टसी टॉपिक्स, शिल्पा तांबे, वंदना तांबडे, पूजा शिंदे, अजय वाकचौरे, बबलू काचरे, बाबू काचरे, रोहिणी पोताळे, अनुजा रेडकर, निधी रेडकर, अजय वाकचौरे, मोनाली मांडे, दीपालीताई जाधव, दत्ता काळे, उर्मिला S, नयन एल्गार, रुपाली पाटील, वंदना जगताप, अंजली साळुंके, उषा कांसे, सुनीता तांबे, विहान नालावडे, प्रकाश चैतन्य, बीना परांजपे, वैष्णवी निमान, अर्चना रामनाई, समिता पवार, राज तिबे, रोशन हजारे, समीक्षा पारेकर, कल्पना भिसे, रवी कवडे, उमाकांत राणे, DD, माहीर, गीता चंदेर, गीता पाटील, चंद्रशेखर भातवाडेकर, आकाश जाधव, अर्जुन खाडे, आनंद केसवानी या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.